आपल्या लग्नाची घरात चर्चा सुरू आहे हे समजल्यावर नैनाला हुंदका आवरता आला नाही. अस्वस्थ होऊन ती म्हणाली, एकदा माझे आयुष्य उद्ध्वस्त करून तुमचे समाधान झाले नाही म्हणून पुन्हा कृपा करा, जसे आहे तसेच मला राहू द्या, माझ्या खोलीतून निघून जा, असे सांगत तिने जवळ असलेली उशी फेकून मारली. पाणवलेल्या डोळ्यांनी काहीही न बोलता नीताताई खोलीबाहेर आल्या. शेवटी तिच्या या परिस्थितीला नीताताईच तर कारणीभूत होत्या. चौकशी न करताच केवळ मुलाची श्रीमंती पाहून त्यांनी त्यांच्या एकुलत्या एका मुलीचे त्या सैतानाशी लग्न लावून दिले होते. एवढी श्रीमंत माणसे एका सामान्य घरातील मुलीशी आपल्या मुलाचे लग्न लावून द्यायला कशी तयार झाली याचा साधा विचारही त्यांनी केला नाही. नैनाच्या मनात कुणी दुसरे तर नाही हेही जाणून घेतले नाही. नैनाने अनेकदा सांगायचा प्रयत्न केला की तिचं मिहीरवर प्रेम आहे, पण तिच्या आईवडिलांनी त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले. मिहीर आणि नैना एकाच महाविद्यालयात शेवटच्या वर्षाला होते. मिहीर नैनासोबत दिसतात नीताताई त्याच्याकडे इतक्या रागाने बघायच्या की बिचारा घाबरून जायचा. नैनावर प्रेम आहे हे सांगायची त्याची कधीच हिंमत झाली नाही. मात्र मनोमन तो नैनाचाच विचार करायचा आणि तीही त्याची स्वप्न बघायची. सोपान चांगला मुलगा आहे, शिवाय आपल्यापेक्षा कितीतरी जास्त पैशावाला आहे. त्यांनी त्यांच्या मुलासाठी आपल्या मुलीचा हात मागितला. याचा तुला आनंद व्हायला हवा, नाहीतर त्यांच्या मुलासाठी मुलींची कमतरता आहे का या जगात? नैनाचे वडील प्रदीपरावांनी नीताताईंना सांगितले. मात्र नैना मनापासून लग्नासाठी तयार आहे का हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. आईवडिलांची पसंती आणि समाजातील त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळू नये म्हणून नैनाने जड अंतकरणाने लग्नाला होकार दिला. तिला आईवडिलांना दुखवायचे नव्हते. मुलाकडचे खूप श्रीमंत होते, तरीही त्यांना हवा तेवढा हुंडा मिळाला. आमची मुलगी एकुलती एक आहे, आमचे जे काही आहे ते तिचेच आहे, मग नंतर दिले काय किंवा आता दिले काय, काय फरक पडणार आहे असा विचार करून नीताताई आणि प्रदीपराव त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करत होते. तरी काही केल्या त्यांचे समाधान होत नव्हते. आपल्या मुलीचे खूप श्रीमंत घरात लग्न ठरले आहे हे सांगताना दोघेही थकत नव्हते. एवढ्या मोठ्या घरात मुलीचे लग्न ठरवून प्रदीपरावांच्या जीवनाचे सार्थक झाले असे लोक कौतुकाने म्हणत, पण काळजावर दगड ठेवून आणि आपले प्रेम विसरून नैना सासरी निघाली. सासरी जाताना तिथे पाहिले की मिहीर एका कोपऱ्यात उभा राहून स्वतःचेच डोळे पुसत होता. सासरी गेल्यावर नववधूचे जंगी स्वागत झाले. लग्नाच्या पहिल्या रात्री इतर नववधूप्रमाणे तीही नवऱ्याची वाट पाहत होती. तो येताच नैनाचे हृदय धडधडू लागले आणि काही वेळातच तिने स्वतःला सावरले. कारण लग्नाच्या पहिल्याच रात्री जर पतीने पत्नीला सांगितले की तो शारीरिक संबंध ठेवायला सक्षम नाही मी आणि त्यासाठी माफ कर, तर ते ऐकून पत्नीला काय वाटले असेल? क्षणभर नैना सुन्न झाली. तिचा पती नपुंसक आहे आणि फसवून त्यांनी लग्न लावले हे ऐकून नैनाच्या मनावर मोठा आघात झाला. जाणून बुजून तिला असे का फसवण्यात आले, तिचा आणि तिच्या कुटुंबाचा विश्वासघात का करण्यात आला असे तिने पतीला विचारताच तो काहीच न बोलता खोलीबाहेर निघून गेला. नैनाचे संपूर्ण रात्र रडत काढली. लग्नानंतरची पहिली रात्र तिच्यासाठी काळ रात्र ठरली. सकाळी आंघोळ झाल्यावर ती मोठ्यांच्या पाया पडली. लग्नाच्या उरलेल्या सर्व विधी निमूटपणे पूर्ण केल्या. तिने विचार केला, रात्री जे काही झाले ते सासूला सांगावे. आपल्या आयुष्याचा असा खेळ का केला याचा जाब त्यांना विचारावा, पण जाब विचारायला तिचे मन धजावत नव्हते. काय करावे हेच तिला सुचत नव्हते. कारण रिसेप्शनच्या वेळी सोपान असा काही वागत होता जसे की त्यांची पहिली रात्र खूपच छान गेली. हसून तो आपल्या मित्रांना त्याबद्दल सांगत होता आणि तेही चवीने ऐकत होते. नैनाला असे वाटले की कदाचित त्याने त्याच्या घरच्यांपासून हे सर्व लपवून ठेवले असेल. पूजेच्या दिवशी तिच्या घरचे तिला भेटायला आले. सर्व ठीक आहे ना असे त्यांनी तिला प्रेमाने विचारले. ती मात्र काळजावर दगड ठेवून गप्प बसली.
तिने तेच खोटे सांगितले जे ऐकून आईवडिलांना आनंद होईल. एका चांगल्या पतीप्रमाणे सोपान तिला माहेरी सोडायला गेला. अतिशय आदराने तो सासू सासऱ्यांच्या पाया पडला मग आणि त्याने सांगितले की तुम्ही नैनाची अजिबात काळजी करू नका, कारण आता ती त्याची जबाबदारी आहे. संस्कारी जावई मिळाल्यामुळे प्रदीपराव आणि नीताताई यांना धन्य झाल्यासारखे वाटले. खरे काय आहे हे त्यांना कुठे माहीत होते? ते फक्त नैनालाच माहीत होते. ती मनातल्या मनात कुडत होती. सासरी येऊन नैनाला आठवडा होऊन गेला होता. इतक्या दिवसात एकदाही सोपान तिच्याजवळ गेला नव्हता. तिच्याशी साधे प्रेमाने 2 शब्दही बोलला नव्हता. तिच्यासोबत नेमके काय घडते आणि ती इतकी शांत का आहे हेच तिला समजत नव्हते. सोपानने विश्वासघात केला हे ती सर्वांना का सांगत नव्हती? पण सांगणार तरी काय आणि कोणाला, असा विचार करून ती गप्प होती. एकदा झोपेतच नैनाला असे वाटले की कुणीतरी तिच्या मागे झोपले आहे. कदाचित सोपान असेल असा तिने विचार केला. पण ज्याप्रमाणे ती व्यक्ती तिच्या शरीरावरून हात फिरवत होती त्या स्पर्शामुळे तिला संशय आला. तिने लाईट लावून बघितले आणि तिला धक्का बसला. ती व्यक्ती सोपान नव्हे तर त्याचे वडील होते. ते पलंगावर बसून तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होते. तुम्ही इथे माझ्या खोलीत काय करता इथे बाबा? असे विचारून ती सावरून उभी राहिली. मात्र सोपानच्या वडिलांनी तिला खेचून स्वतःजवळ ओढले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. नैनाला तिच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की तिचा सासराच तिच्यासोबत. मी तुमची सून आहे, मग तुम्ही माझ्यासोबत असे? प्रचंड घाबरलेली नैना अडखळत बोलत होती. सून? मोठ्याने हसत तो म्हणाला, तुला माहित नाही का? माझ्यापासूनच तुला या घराला वारस मिळवून द्यायचा आहे. म्हणूनच तर आम्ही तुला या घरात सून म्हणून आणले आहे. हे ऐकून नैनाला वाटले की जणू कोणीतरी तिच्या कानात उकळते तेल ओतत आहे. ती म्हणाली, वेड्यासारखं काय बोलताय? लाज विकून खाल्ली का? तो मात्र काही ऐकायला तयार नव्हता. तो नैनाच्या अंगावर धावून गेला. कसेबसे त्या नराधमापासून वाचत तिने दरवाजा उघडला. समोर सोपान आणि त्याची आई उभे होते. घाबरून तिने सासूला मिठी मारली आणि म्हणाली, सासरे जबरदस्ती करू पाहत आहेत. त्यांच्या तावडीतून मला वाचवा. खूप झाला हा उंदीर मांजराचा खेळ. नीट ऐक, इथे सर्व आमच्या मर्जीनुसार घडत आहे. यासाठीच आम्ही तुला सून म्हणून आणली आहे. जास्त आवाज करू नकोस. जे होतंय ते होऊ दे. सासूच्या तोंडून हे ऐकून नैनाला काहीच सुचेनासे झाले. चक्कर येऊन इथेच पडायला होईल असे तिला वाटले. कसेबसे स्वतःला सावरत ती म्हणाली, म्हणजे तुम्हाला माहित आहे की तुमचा मुलगा? हो, म्हणूनच तर तुझ्यासारख्या एका सामान्य घरातील मुलीला या घरात आणले. नाहीतर आमच्या मुलासाठी मुलींची काही कमतरता नव्हती. पण मीच का? ही गोष्ट आमच्यापासून का लपवली? या सर्व गोष्टी लग्नाआधी का तुम्ही सर्वांनी आमचा विश्वासघात केला? सांगा ना. रागाने नैना म्हणाली, तुम्हाला काय वाटले मी हे सर्व निमूटपणे सहन करेन? नाही, सत्य काय आहे हे सर्वांना सांगेन. काय म्हणालीस? सर्वांना सांगशील? कोणाला? तुझ्या बापाला, जो हृदयरोगी आहे. विचार कर, तुझ्या बापाला काही झाले तर तुझी आई काय करणार? तुला घेऊन ती कुठे जाणार? आम्ही जगाला सांगू की तू येताच घरातील पुरुषांना नादाला लावलेस आणि तुझी चोरी पकडली जाताच आम्हालाच दोष देऊ लागलीस. नैनाचे केस ओढत सोपान म्हणाला, तुला काय वाटले? तू मला आवडलीस म्हणून तुला लग्नाची मागणी घातली. आम्ही सांगू तेच तुला करावे लागेल, नाहीतर. बोलणे अर्धवटच ठेवून त्याने तिला त्या खोलीतून बाहेर काढले. संपूर्ण रात्र नैना बाल्कनीत बसून रडत होती. सकाळी तिची सासू समजावत म्हणाली, हे बघ सुनबाई, जे घडते ते घडू दे. तुझे कोणाशीही संबंध असले तरी काय फरक पडतो? शेवटी आम्ही तुला या घराला वारस देण्यासाठीच लग्न लावून
आणले आहे. हे घर आणि घरातल्या लोकांबद्दल नैनाला तिरस्कार वाटू लागला होता. नैनाकडे आता शेवटचा एकमेव आधार होता, तो म्हणजे तिची नणंद आणि नणंदचा नवरा. आता तेच तर होते जे तिला या नरकातून बाहेर काढू शकत होते. मात्र त्यांच्या तोंडूनही नैनाला तेच ऐकायला मिळाले आणि तिला मोठा धक्का बसला. तिचे लग्न म्हणजे एक षडयंत्र होते हे आता तिच्या लक्षात आले. लग्नाला 3 महिने झाले होते. या 3 महिन्यात असा एकही दिवस गेला नव्हता ज्या दिवशी ती रडली नसेल. तिचा सासरा ज्या वासनानंद नजरेने तिच्याकडे पाहायचा ते पाहून तिच्या अंगावर शहारे यायचे. कसे बसे तिने स्वतःला त्या नराधमापासून सुरक्षित ठेवले होते. प्रदीपराव जेव्हा कधी मुलीला माहेरी घेऊन जायला यायचे तेव्हा नैनाशिवाय या घराची गैरसोय होईल असे सांगून ते तिला माहेरी पाठवत नसत. त्यांचा नैनावर खूप जीव आहे म्हणूनच ते तिला कुठेच पाठवू शकत नाही असे ते नैनाच्या वडिलांना भासवायचे. आपल्या मुलीला त्या घरात खूप प्रेम मिळत आहे असे वाटून प्रदीपराव यांना प्रचंड आनंद झाला. त्यांच्या मुलीसोबत या घरात नेमके काय घडत आहे याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. वडिलांचा जीव नैनाला धोक्यात घालायचा नव्हता म्हणून ती गप्प होती. नैनाच्या सासूने सांगितले की सोपान आणि नैना फिरायला गेले आहेत, परंतु नैनाला तिच्या सासऱ्यांसोबत एका खोलीत बंद करण्यात आले होते. ती ओरडत होती पण कोणीच दरवाजा उघडला नाही. बिचारी काय करणार होती? खोलीतील फुलदाणी घेऊन तिने त्या नराधमाच्या डोक्यावर मारली. त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने सर्व दरवाजा उघडून आत आले. त्यांची नजर चुकवून नैना पळून गेली. आपल्या मुलीला असे भाकास अवस्थेत पाहून नीताताई आणि प्रदीपराव यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर जेव्हा त्यांना सत्य समजले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी जाब विचारला तेव्हा त्यांनी सांगितले की असे काहीच घडलेले नाही. उलट त्यांनीच त्यांच्या वेड्या मुलीला त्यांच्या मुलाच्या गाठीशी बांधले. त्यामुळे विश्वासघात तर नैनाच्या आई वडिलांनी केला आहे. हो का? असे असेल तर तुमचा मुलगा नपुंसक आहे की नाही याची तपासणी तुम्ही करा आणि आमची मुलगी वेडी आहे का याची तपासणी आम्ही करतो. त्यामुळे सत्य उजेडात येईल. तुम्हाला काय वाटले? आम्ही गप्प बसू? नाही, अशा भ्रमात राहू नका. तुम्ही सर्वांनी आतापर्यंत माझ्यातील शालीनता पाहिली आहे, पण आता मी तुम्हाला दाखवून देईल की मी काय करू शकतो. मोठ्याच्या मोठ्या न्यायालयात जावे लागले तरी चालेल, पण तुम्हाला मी सोडणार नाही. तुम्हाला सर्वांना जेल होईलच, पण तुझा बाप त्याला फाशीची शिक्षा भोगायला लावली नाही तर प्रदीप नाव लावणार नाही असे सांगताना प्रदीपराव यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला. त्यांचे असे बोलणे ऐकून सोपानच्या घरचे घाबरले. खोटे आणि गुन्हेगार तर तेच होते, त्यामुळे त्यांची पाच्यावर धारण बसली. काय विचार करतोस? थांबव त्यांना. तो पोलिसात गेला तर आपल्यापैकी कोणीच वाचू शकणार नाही. मला फाशीवर लटकायचे नाही, घाम पुसत सोपानच्या नराधम बापाने सांगितले. त्यांना वाटू लागले की हे लोक पोलिसांकडे गेले तर त्यांचे आबरू जाईलच, शिवाय शिक्षा होईल. त्यांनी खूप विनवण्या केल्या. जे हवे ते घ्या, वाटल्यास कानाखाली मारा, पण पोलिसांकडे जाऊ नका. पोलीस कायदा यामुळे मुलीचे भविष्य आणखीन बिघडू नये असा विचार करून प्रदीपराव शांत झाले. मात्र सोपाने लवकरात लवकर नैनाला घटस्फोट द्यावा अशी त्यांनी अट घातली. दुसरा मार्गच नव्हता. त्यामुळे सोपाने निमूटपणे घटस्फोटाच्या वर सही केली. पहिल्या सुनावणीतच नैनाला घटस्फोट मिळाला. आता नैना स्वतंत्र झाले होते, पण तिला निराशेने घेरले. जीवनावरील तिचा विश्वासच उडाला होता. संपूर्ण दिवस ती एका खोलीत बसून राहायची. नीट खात नव्हती, कुणाशी बोलत नव्हती. मुलीला काही होणार तर नाही ना, ती जीवाचे बरे वाईट तर करून घेणार नाही ना, असा विचार सतत मनात येत असल्याने प्रदीपराव आणि नीताताई यांची झोप उडाली होती. मुलीच्या या अवस्थेसाठी ते स्वतःलाच अपराधी मानत होते. नैनाने पहिल्यासारखे वागावे,
तिला आनंदाने जगावेसे वाटावे यासाठी काय करायला हवे हेच त्यांना समजत नव्हते. नैना बाळा, बघ कोण आले आहे, तिच्या आईने लाईट लावत सांगितले. तिने नजर वर करून पाहिले, पण तिला काहीच नीट दिसत नव्हते. सतत अंधारात राहिल्यामुळे, अचानक आलेल्या प्रकाशामुळे तिची अशी अवस्था झाली होती. तिने बारकाईने पाहिले आणि ती बघतच राहिली. मिहीर, तिच्या तोंडून शब्द फुटले. एकेकाळी नैना आणि मिहीरचे एकमेकांवर प्रेम होते, पण ते सांगू शकले नाहीत. हे नीताताई आणि प्रदीपराव यांना माहीत होते. कदाचित त्यांनीच त्या दोघांना बोलायची संधी दिली नाही आणि त्यांनी स्वतःच नैनाच्या आयुष्याचा निर्णय घेतला. आता मात्र मिहीरच त्यांच्या मुलीच्या ओठांवर हसू आणू शकत होता. तोच तिला आयुष्यभर साथ देऊ शकत होता, असा विचार करून त्यांनी मिहीरची नैनाशी भेट घडवून आणली. थोड्यासे संकोचात मिहीरने विचारले, कशी आहेस नैना? तिने मात्र काहीच उत्तर दिले नाही. मला विसरलीस का? अगं मी मिहीर आहे, मिहीर, आठवते का? तिला बोलते करण्याच्या हेतूने त्याने विचारले. तरीही नैना गप्प होती. मिहीर हळूहळू तिला जुन्या गोष्टी, महाविद्यालयातील आठवणी सांगू लागला. सर्वांच्या नजरा चुकून दोघे रोज एकमेकांना कसे भेटायचे, कॅन्टीनमध्ये बसून कसे कॉफी प्यायचे, तो जुन्या आठवणींना उजाळा देत होता. नैना मात्र भकास नजरेने पाहत होती. तिची अशी अवस्था पाहून मिहीरचे डोळे पाणावले. तो म्हणाला, नैना, तू स्वतःला अंधाऱ्या खोलीत का बंद करून घेतलेस? जे घडले त्यात तुझा काहीच दोष नव्हता. स्वतःला शिक्षा का देतेस? काळोखात बसल्यामुळे तुझे दुःख दूर होईल का? जे तुझ्याशी चुकीचे वागले त्यांना शिक्षा मिळेल का? सांग ना, तर मी काय करू? काय करू? मी तेच केले ना जे माझ्या आई वडिलांनी सांगितले. पण मला काय मिळाले? डोळे पुसत नैनाने विचारले. तिचे बोलणे ऐकून नीताताई हुंदके देत रडू लागल्या. नैनाचा हात आपल्या हातात घेऊन मिहीर म्हणाला, कधी कधी आपल्याकडून चुका होतात, पण त्याचा असा अर्थ होत नाही की आपण त्या चुका कुराळत बसून स्वतःचे जीवन नरकासारखे करावे. जीवन आपल्याला हेच सांगत असते की आपण आपली वाट स्वतः शोधायची आणि विश्वासाने त्यावर मार्गक्रमण करायचे. तणाव आणि निराशाचा अंधार बाजूला सारून जीवनात आनंदाचा प्रकाश पसरवणे सहज शक्य आहे. फक्त त्यासाठी घडून गेलेल्या वाईट गोष्टी विसरून जाणे गरजेचे आहे. नैना, तुझ्या मनात भीतीने घर केले आहे. नैना, तुला ती भीती मनातून काढून टाकावीच लागेल. तुला असे पाहून तुझ्या आईवडिलांना काय वाटत असेल याचा विचार केला आहेस का? अगं, त्यांनी तुझ्या भल्याचाच विचार केला होता ना. त्यांच्यासाठी, स्वतःसाठी तुला निराशेच्या गडद होत चाललेल्या अंधारातून बाहेर पडावेच लागेल नैना. मिहीरच्या बोलण्याचा नैनावर हळूहळू परिणाम होऊ लागला होता. ती म्हणाली, आपण आपला आनंद, आपली ओळख, आपला सन्मान दुसऱ्याकडे मागतो असे का होते मिहीर? कारण आपल्याला आपल्यातील क्षमतेची जाणीव नसते. नीट डोळे उघडून बघ, तुझ्यासमोर तुझे सुंदर जग आहे. मिहीरच्या बोलण्याने तिला नजर वर करून बघायला भाग पाडले. जणू तो सांगत होता की अजूनही मी तिथेच उभा राहून तुझी वाट बघत आहे, जिथे तू मला एकट्याला सोडून गेली होतीस. फक्त तुझ्या होकाराची प्रतीक्षा आहे नैना. मग बघ, मी तुझे आयुष्य आनंदाने उजळून टाकेल. मिहीरच्या छातीवर डोकं ठेवून नैना ओक्साबोक्सी रडू लागली. जणू कधीचे साचून राहिलेले दुःख घळाघळा डोळ्यातून ओघळत होते. मनातले दुःख अश्रुवाटे निघून जावे आणि ती तिच्या त्या वेदनादायी भूतकाळातून बाहेर यावी, यासाठी मिहीरनेही तिला मनसोक्त रडू दिले. बाहेर उभे असलेल्या प्रदीपराव आणि नीताताई यांच्या डोळ्यातूनही न थांबता अश्रू ओघळत होते, पण आज ते आनंदाश्रू होते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.